देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। कोवैक्सीन का दूसरा परीक्षण 10 अगस्त से शुरू। भारत बायोटेक कोरोना के कोवैक्सीन टीके का क्लिनिकल ट्रायल महाराष्ट्र के एकमेव नागपुर के गिल्लुरकर हॉस्पिटल में शुरू है। 27 जुलाई से शुरू इस ट्रायल को आज 11 दिन हो चुके हैं। 55 स्वयंसेवकों पर इसका ट्रायल किया जा चुका है। पहले टीके का परिणाम उत्साहवर्धक होने की जानकारी के साथ ही टीके का दूसरा डोज 10 अगस्त को दिए जाने की जानकारी नागपुर क्लिनिकल ट्रायल के गिल्लुरकर अस्पताल के संचालक डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर इन्होंने दी है। 3 मिलीग्राम आम्ही पहिला डोज लावण्यात आला इंट्रामस्क्युलर। तर त्याचे रिझल्ट्स म्हणजे ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ओव्हरऑल आम्हाला तर चांगला अनुभव आला आहे। ओव्हरऑल आपल्या भारत देशामध्ये 375 लोकांचं फर्स्ट फेजमध्ये वॅक्सिनेशन झालेलं आहे। त्यामध्ये PGI रोहतक ज्यांनी 80 लोकांना वॅक्सिन लावलं, त्यानंतर आमचं गिल्लुरकर हॉस्पिटल आम्ही 55 लोकांना वॅक्सिन लावलेलं आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये वॅक्सिनेशनच्या ह्याच्यामध्ये आमचं सेंटर दुसऱ्या नंबरवर आहे वॅक्सिन लावण्याच्या ह्याच्यामध्ये। आणि जे बाकीचे पण 12 सेंटर्स आहे ज्यांनी सगळ्यांना वॅक्सिनेशनचे हे पहिले डोजेस लावलेले आहे, तर ओव्हरऑल रिपोर्ट्स असे आहे की त्यांच्या पण व्हॉलेंटियर्सला कोणाला काही त्रास झालेला नाही आहे। तर ही एक गोष्ट चांगली आहे। आणि आता आम्ही दुसरा डोज 10 तारखेपासून सुरू करणार आहे वॅक्सिनचा। म्हणजे जो पहिला डोज लावल्यानंतर 14व्या दिवशी दुसरा डोज लावायला आम्ही बोलवतो, त्या दिवशी त्यांचं ब्लड काढू, ब्लडमध्ये किती अँटीबॉडीज वाढत आहे ते तपासायला दिल्लीच्या लॅबमध्ये पाठवणार आणि त्यानंतर त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना सेकंड डोज जो 0.6 मिलीग्रामचा असतो तो लावण्यात येईल। त्यानंतर त्यांना ऑब्झर्व करू 2 तास हॉस्पिटलला आणि त्यानंतर आम्ही घरी पाठवू आणि परत 28व्या दिवशी त्यांना ब्लड टेस्ट करायसाठी बोलवू। तर अशी ही प्रक्रिया आहे। त्यानंतर 42व्या दिवशी बोलू, तेव्हा पण ब्लड टेस्ट करू आणि या सर्व ब्लड टेस्टमध्ये ही विशेषता पाहण्यात येईल की त्यांच्या शरीरामध्ये कोवॅक्सिन दिल्यानंतर किती प्रमाणात अँटीबॉडी वाढत आहे, किती प्रतीने वाढत आहे, किती दिवसपर्यंत टिकतात आहे, हे आम्ही त्याच्यामध्ये बघणार आहोत। तर उरलेले जे 55 लोक आहेत त्या लोकांना आपल्या सेंटरमध्ये वॅक्सिन लावण्यात आलं। वेगळ्या दिवशी आम्ही काही लोकांना बोलवून एक 4-5 दिवसामध्ये 55 लोकांना वॅक्सिन लावलं। प्रेमी के सहायता से पत्नी ने किया पति का खून। घरेलू झगड़ों से तंग आकर एक महिला ने अपने प्रेमी के साथ मिलकर अपने पति को मौत के घाट उतारा। यह सनसनीखेज घटना नागपुर के कामठी परिसर में घटित हुई है। मृतक का नाम राजू हरिदास कुकरडे है, तो वही आरोपी पत्नी का नाम शुभांगी राजू कुकरडे और प्रेमी का नाम रूपेश दिलीप बिरहा है। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। बताया जा रहा है कि रात के 2 बजे के समय पत्नी व प्रियकर ने तकिए से मुंह दबाकर राजू को मौत के घाट उतारा। मर्डर राजू हरिदास कुकुरडे यांचा मर्डर झालेला आहे। ते म्युनिसिपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये अटेंडर म्हणून काम करत होते आणि त्यांची पत्नी शुभांगी आणि तिचा प्रियकर रुपेश बिहारा आणि त्याचा भाऊ हरिश्चंद्र ह्या तिघांनी मिळून प्रेमात अडथळा येते म्हणून मर्डर केलेला आहे। कशा प्रकारे मर्डर झाला तुम्हाला कशी कल्पना माहिती पडली? रात्री 12:30-1च्या आपलं रात्री 2च्या दरम्यान आम्हाला फोन आला आमच्या नाईट ऑफिसरला आणि त्या नाईट ऑफिसरला फोन आला। त्या फोनवरून ते घटनास्थळावर गेले। घटनास्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी हे तिन्ही आरोपी मैताला म्हणजे तिथे मिळून आले मैताच्या घरी। हत्या मैताचे अगोदर लाकडी कॉटला हात बांधले, त्याच्या छातीवर बसून त्याचं नाक तोंड दाबून उशीने दाबून त्याचा मर्डर केलेला आहे। किती आरोपी अटक करण्यात आले? आरोपी 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। शिवसेना नेता के प्लॉट पर कब्जा खाली करने के लिए मांगी 80 लाख की फिरौती। किसी न किसी वजह से शहर के शिवसेना नेता चर्चा में बने हुए हैं। मंगेश कड़ो और विक्रम राठौड़ तो अपने काले कामों के कारण चर्चा में आए थे, लेकिन अब एक नेता पीड़ित बनकर सामने आया है। एक प्रॉपर्टी डीलर ने महिलाओं की मदद से शिवसेना नेता के प्लॉट पर अवैध कब्जा जमा लिया। पोजीशन खाली करने के लिए 80 लाख रुपए की फिरौती मांगी गई। अंबाझरी पुलिस ने गुंडावार कॉम्प्लेक्स शंकरनगर निवासी मंगेश विजय काशीकर की शिकायत पर मामला दर्ज किया है। मंगेश शिवसेना के शहर प्रमुख रह चुके हैं।
अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।